रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण खूपच कॉमन आणि सेन्सिटिव्ह टॉपिक वर बोलणार आहोत। तर बऱ्याच जणींची तक्रार असते की कुर्ती घातली की आमचं पोट हे जास्त दिसतं, त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स हा लो होतो किंवा कॉन्फिडन्स जातो। खरं सांगायचं तर प्रॉब्लेम हा आपल्या बॉडी मध्ये नसतोच, प्रॉब्लेम हा आपल्या कुर्ती निवडण्यामध्ये किंवा आपण कुठल्या प्रकारची कुर्ती निवडतो, कुर्तीची डिझाईन कोणती निवडतो याचा सगळा प्रॉब्लेम असतो। कारण आजकाल अशा कुर्तीज ह्या अवेलेबल झाल्या आहेत की त्या आपण जर घातल्या तर आपलं पोट हे नक्कीच हाईड होतं। योग्य पॅटर्न, योग्य लेंथ, योग्य डिझाईनची कुर्ती जर तुम्ही निवडली तर तुमचं पोट हे अजिबातच दिसणार नाही आणि त्यासोबत तुमचा लुक ही स्लिम दिसेल। चला तर मग बघूयात की अशा कुठल्या कुर्ती आहेत की ज्यामुळे आपला लुक हा स्लिम दिसेल आणि आपल्याला जर पोट हे असेल तर तेही नक्कीच हाईड होईल। त्यामध्ये नंबर 1 आहे ए लाईन कुर्ती। आता ए लाईन कुर्ती हा असा पॅटर्न आहे जो टॉप टू बॉटम फ्लेअर आहे। तर यामध्ये पोट हे कुठेही हायलाइट होत नाही। आता ज्यांचं टमी असेल किंवा पोस्ट प्रेग्नेन्सी टमी असेल, ज्यांना लोअर बेली फॅट असेल, ज्यांची बॉडी ही ब्लोटिंग असेल, अशा लेडीजसाठी जणू काही ए लाईन कुर्ती हे ब्लेसिंगच आहे। कुर्तीज ह्या मार्केटमध्ये भरपूर साऱ्या पॅटर्न्स मध्ये, डिझाईन्स मध्ये देखील अवेलेबल आहेत। तुम्ही कॉटन, रेयॉन किंवा क्रेप फॅब्रिक मध्ये ए लाईन कुर्ती जर घेतली तर ती कुर्ती तुमच्या बॉडीला चिकटतही नाही आणि त्यामुळे तुमचं पोटही जास्त दिसून येत नाही। जर तुमचं पोट असेल आणि तुम्ही कुर्ती किंवा ड्रेसेस घालण्यात अनकम्फर्टेबल फील करत असाल तर ए लाईन कुर्ती ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर आहे एम्पायर वेस्ट कुर्ती। आता ही एम्पायर वेस्ट जी कुर्ती आहे याचा जो भाग आहे तो वेस्ट लाईनच्या खाली म्हणजे पोटाच्या वरनं फ्लेअर सुरू होतो आणि त्यामुळे पोटाच्या वरनं ही कुर्ती फ्लेअर असल्यामुळे याने पोट देखील हाईड होतं। आता ही एम्पायर वेस्ट कुर्ती जी आहे ऑफिस वेअर असो, कॅज्युअल वेअर असो किंवा फेस्टिवल लुक आहे, प्रत्येक ठिकाणी ही एम्पायर वेस्ट कुर्ती तुम्हाला ग्रेसफुल लुक नक्कीच देते। तर तुम्ही कुठल्याही फंक्शन साठी एम्पायर वेस्ट कुर्ती ही नक्कीच घालू शकता आणि या एम्पायर वेस्ट कुर्तीमुळे पोट अजिबात दिसत नाही। आता ही एम्पायर वेस्ट कुर्ती जी आहे ही घातल्यानंतर आपला जो पोटाचा भाग असतो तो पूर्णपणे याने झाकून जातो किंवा हाईड होतो। त्यामुळे तुम्हाला जर पोट असेल तर एम्पायर वेस्ट कुर्ती ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर आहे स्ट्रेट फिट कुर्ती। आता भरपूर साऱ्या लेडीज ह्या स्ट्रेट कुर्ती घालतात आणि त्यानंतर बोलतात की स्ट्रेट फिट कुर्ती मध्ये माझं पोट हे दिसतं। खरं तर स्ट्रेट फिट कुर्ती ही चालते, बस स्ट्रेट फिट कुर्तीची योग्य साईज, योग्य लेंथ आणि योग्य डिझाईन निवडली तर। कारण ही स्ट्रेट फिट कुर्ती ही जर खूप जास्त टाईट तुम्ही निवडली तर ती पोटाला चिकटते आणि मग ही कुर्ती पोटाला चिकटल्यामुळे आपलं फॅट हे जास्त दिसायला लागतं। म्हणूनच तुम्हाला जेव्हा स्ट्रेट फिट कुर्ती ही घ्यायची असेल तेव्हा तुम्ही काय करा, लूज फिटिंग मध्ये ही स्ट्रेट कुर्ती घ्या किंवा व्हर्टिकल लाईन्सची डिझाईन असलेली स्ट्रेट कुर्ती तुम्ही घेऊ शकता। व्हर्टिकल लाईन्सने काय होतं की आपली बॉडी ही टॉप टू बॉटम ऑटोमॅटिकच स्लिम दिसते। आता ही स्ट्रेट फिट कुर्ती ही तुम्ही वापरू शकता। फक्त स्ट्रेट फिट कुर्तीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, योग्य साईज, योग्य फिटिंग तुम्ही निवडा। आता त्यानंतर आहे अनारकली कुर्ती। आता अनारकली कुर्ती हा एव्हरग्रीन पॅटर्न आहे। अनारकली कुर्ती हे वरच्या साईजला टाईट फिट असतं आणि खालचा जो भाग असतो तो पूर्णपणे फ्लेअर असतो। त्यामुळे आपलं पोट हे हाईड होतं, आपल्या थाईज हाईड होतात, त्यामध्ये आपलं पोट हे दिसून येत नाही। अशा प्रकारे अनारकली कुर्ती ही तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे। अनारकली कुर्ती हे खास करून फेस्टिवल साठी किंवा एखाद्या स्मॉल फंक्शन साठी परफेक्ट आहे। आता अनारकली कुर्ती ही तुम्ही कशी निवडायची, स्मॉल प्रिंट असलेल्या अनारकली कुर्ती किंवा प्लेन अनारकली कुर्ती तुम्ही निवडू शकता। यामध्ये तुमचं पोट हे नक्कीच हाईड होईल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे फॅब्रिक।
सिल्क, सॅटिन, जॉर्जेट, क्लिन्झी टाईपचे जे फॅब्रिक आहे ते पोटाला चिकटतात, त्यामुळे ते तुम्ही अवॉइड करा. त्याऐवजी कॉटन, रेयन, चंदेरी सिल्क हे तुमचं पोट हाईड करण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करतं. बघा, फॅब्रिक जितकं स्ट्रक्चर असेल तितका तुमचा लुक हा स्लिम दिसतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे फॅब्रिक निवडणं ही खूप महत्वाचं आहे. आता त्यानंतर बोलूया कुर्तीच्या लेंथ बद्दल. आता खूप शॉर्ट कुर्ती घेतली त्यामध्ये पोट हे लगेचच हायलाइट होतं, तर तुम्ही काय करू शकता, नीच्या थोडंसं खाली किंवा लॉंग कुर्ती शक्यतो निवडा. त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसाल आणि तुमचं पोट ही हाईड होईल. नंतर आहे नेक लाईन. आता नेक लाईन इथे भरपूर साऱ्या लेडीज ह्या गोंधळ करतात. नेक लाईन हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. जेव्हा तुम्ही कुर्ती निवडता तेव्हा तुम्ही काय करा, बोट नेक, हाय नेक, राऊंड नेक याने काय होतं की आपला लुक हा बल्की दिसतो. तर तुम्ही काय करू शकता, व्ही नेक अशा प्रकारचे डीप नेक जे आहेत किंवा गळ्याच्या भोवती व्ही नेक, राऊंड डीप नेक अशा प्रकारचे नेक तुम्ही निवडा. त्याने काय होईल, तुमच्या मानेची हाईट ही ऑटोमॅटिकच उंच दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसाल. एक यू नेक निवडले तर काय होतं की लोकांचं लक्ष किंवा बघणाऱ्यांचं लक्ष हे आपल्या नेक कडे जातं आणि ते पूर्णपणे पोटाचं अटेन्शन हे दूर करतं आणि त्यामुळे हे आपला लुक हा स्लिम दिसतो आणि पोट हे हाईड होतं. त्यानंतर एक छोटीशी आणि सिंपल टिप आहे. कुर्ती जर तुमची हेवी वर्कची असेल, हेवी डिझाईनची असेल, ते जे हेवी वर्क आहे ते शक्यतो पोटाच्या भागावर नसावं. ते तुम्ही स्लीव्जला किंवा वरच्या भागात अशा प्रकारे वर्क असेल तशीच कुर्ती तुम्ही निवडा. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी लास्टला एकच सांगते, पोट असणं हे काही अनकम्फर्टेबल वाटण्यासारखं नाही. पण जर तुम्हाला तुमचं पोट हे हाईड करायचं असेल तर तुम्हाला योग्य कुर्ती, योग्य लेंथ निवडणं फार महत्वाचं आहे. तर ए लाईन कुर्ती, अनारकली कुर्ती, एम्पायर वेस्ट कुर्ती अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही निवडा, जेणेकरून तुमचं पोट त्यामध्ये हाईड होईल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा आपोआपच वाढेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.